मग अनेक वचनामध्ये जवळची आणि दूरची वस्तू कशी दाखवायची ते आता आपण बघणार आहोत. बघा पहिलं उदाहरण कसं आहे. फॉर एक्झाम्पल दाखवायचंय तुम्हाला. पहा, हा कोण आहे? मुलगा आहे ना. आणि आता तो काय, त्याच्या काही वस्तू आहेत, परत काही अंतरावर किंवा ठराविक अंतरावर है ना. इथे पण आहेत काही बॅग. आता याच्यामध्ये काय, वस्तू एकापेक्षा जास्त आहेत का रे? एकापेक्षा लिहू नको ना. थिंग्स एकापेक्षा अधिक आहेत ना, है ना. मोर दॅन वन आहे ना, मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त. मग अशा वेळामध्ये बघा, हा मुलगा आहे किंवा आणि तो त्याच्या जवळच्या वस्तूला जर त्याला म्हणायचं असेल की ही जवळची जी वस्तू आहे ती त्याची आहे असं दाखवायचंय त्याला, परंतु ही एक नाही, ह्या जास्त आहेत म्हणजे प्लुरल मध्ये जात. मग दीज हा वापरायचा. EHES दीज हे कशाला वापरायचा? नियरला. नियर म्हणजे जवळ. नियर मीन्स जवळ. जवळच्या वस्तूसाठी तो असा दाखवेल, दीज वापरेल. दीज काय वापरेल? दीज. आणि त्याचीच वस्तू परंतु जरा लांब आहे, त्याच्यापासून खूप लांब आहे है ना, ठराविक अशा दूरच्या अंतरावर आहे, त्याला लांबून अशी दाखवायची आहे, तर तू काय वापरेन? दोज वापरेन. दोज म्हणजे दोज हा केव्हा वापरतात? फार साठी. फार. फार म्हणजे दूरची वस्तू दाखवण्यासाठी है ना. दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो दोज वापरेल. दोज. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो दोज वापरणार आहे, जवळची वस्तू दाखवण्यासाठी तो दीज वापरणार आहे. मग आता दीज आणि दोज या दोन्हींमधलं फरक कळला की हे केव्हा वापरायचे. दीज हा जवळच्या वस्तूला, परंतु अनेक वचनामध्ये. कोणत्या वचनामध्ये? अनेक वचन. अनेक म्हणजे जास्तीच्या, एकापेक्षा अधिक है ना. आणि अनेकच ह्या पण आहेत, ह्या पण अनेकच आहेत, परंतु ह्या दूर आहेत, दूर त्याच्यापासून, म्हणून तो दोज म्हणेन त्यांना. दोज. ठीक आहे. मग आता चला, हे तुम्हाला दोज आणि दीज कसं वापरायचं आणि केव्हा वापरायचं हे कळलंय, तर मग आता बघूया आपण कसं करणार आहेत आपण. आता हे एकापेक्षा अधिक पेनी आहेत म्हणजे मोर दॅन वन आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. मग आता अशा वेळामध्ये मी काय लिहायला पाहिजे? जवळ दाखवायची आहे मला अगोदर, जवळ. मग जवळला दीज वापरायचं आहे ना. हे जवळ आणि हे लांब किंवा दूर, दूर साठी वापरायचा. तर मग सांगा, EHESE दीज. EHESE दीज. मग ती वस्तू कशी आहे? माझी आहे. पण किती आहेत? एकापेक्षा जास्त आहेत. एकापेक्षा जास्त असेल तर पहा आणखी एक बदल कसा, इज आणि आर. इज म्हणजे पण आहे होतो, आर म्हणजे पण आहे होतो, परंतु इज म्हणजे आहे ही एका वस्तूसाठी असते. एका वस्तूसाठी आहे हा शब्द वापरायचा कोणता? इज वाला. आणि आर म्हणजे आहेत. आहेत अनेक वचनासाठी म्हणजे जास्तीच्या वस्तूसाठी. जास्त वस्तू जर असतील तर आर वापरायचा. मग आता एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला इज वापरता येईल का? एक वस्तू आहे का? जास्त आहेत. मग अशा वेळामध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल? आर वापरावं लागेल. मग दीज आर माय. एक पेन आहे का? एक पेन आहे का? अधिक आहे का? एकापेक्षा जास्त आहेत म्हणून यस लावा. दीज आर माय पेन्स. जरा दूरची वस्तू असेल तर दोज आर माय पेन्स. परत खुर्ची आहे, खुर्ची. एकापेक्षा जास्त खुर्ची आहेत परंतु त्या त्याच्या जवळ आहेत. मग आता सांगा मला जवळसाठी. दीज आर CHAIRS चेअर्स. ह्या माझ्या खुर्च्या आहेत
त्या पण माझ्याच खुर्च्या आहेत, पण त्या दूर असल्यामुळे असं दाखवत होतो त्या माझ्या खुर्च्या आहेत है ना. मग दोज आर माय चेअर्स. परत पहा मग कसं दाखवणार, जवळच्या अगोदर दाखवायच्यात. दीज आर NOTE नोटबुक्स. दीज आर माय नोटबुक्स. आता दूरच्या नोटबुक्स दाखवायचे असेल तर प्रगती, दोज आर, हे पहा दूर साठी दोज आर 6 नंबर. दोज THOSE, दोज आर माय नोटबुक. दोज आर माय नोटबुक्स. आता परत नोटबुक दाखवल्या, आता काय दाखवायचं आणखी, पेन्सिल है ना. सांगा मग काय लिहू, जवळची अगोदर दाखवायची पेन्सिल, आणि ते एकापेक्षा जास्त पेन्सिल आहेत तर पेन्सिल्स है ना. तर दीज आर PENCILS पेन्सिल्स. दीज आर माय पेन्सिल्स. आणि आता जास्तच आहेत परंतु दूरचे आहेत, पेन्सिल्स. दोज आर माय पेन्सिल्स. हे झालं माझी 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 सांगायला. आता तुझी सांगायचं असेल तर, किंवा माझ्या वडिलांची सांगायची असतात, माझ्या भावाची सांगायची तर, ह्या वस्तू माझ्या भावाच्या आहेत, त्या वस्तू माझ्या भावाच्या आहेत असं सांगा बरं. आता ह्या वस्तू सांगा बरं. ह्या वस्तू, ह्या म्हणलं की दीज आर माय ब्रदर्स. मग त्या वस्तूचं नाव बुक म्हणा, बुक. दीज आर माय ब्रदर्स बुक है ना. हे पुस्तक माझ्या भावाचे पुस्तक आहेत है ना, हे माझ्या भावाचे पुस्तक आहेत. दीज आर माय ब्रदर्स बुक. ब्रदर्स बुक्स, माझ्या भावांचे पुस्तक आहेत ते. आणि दोज आर माय SISTER सिस्टर्स बुक्स. ते माझ्या बहिणींचे पुस्तक आहे, ते माझ्या बहिणीचे पुस्तक आहे. हा आता एकापेक्षा जास्त मोबाईल घरात आहेत, एखादा पप्पाचा असतो, एखादा बहिणीचा असतो, मग ते आमचा मोबाईल आहे असं दाखवायचं आहे. दीज जवळचे सांगा अगोदर, नंतर लांबचे सांगा. दीज आर आवर मोबाईल. आणि दोज आर लांबच्या दाखवायच्या असतील परंतु जास्तीच्या, दोज आर आवर मोबाईल्स. चला हे घेतले तुम्ही. आता तुम्हाला हे कळलं, चला सांगा डेफिनेशन सांगा. सांगा डेफिनेशन काय सांगायची. आता डेफिनेशन काय होईल मग, दीज अँड दोज. दीज अँड दोज आर, सांगा रे प्रगती, यूज टू शो. शो मीन्स दाखवण्यासाठी. दीज आणि दोज हे दाखवण्यासाठी वापरतात. काय दाखवण्यासाठी वापरतात, नियर अँड फार. नियर अँड फार. नियर अँड फार प्लुरल थिंग. नियर अँड फार प्लुरल थिंग, अशा प्रकारे हे वापरतात. ठीक आहे, एकदा एवढं लिहून घ्या, नंतर ते बघूया आणि मग सुट्टी सगळ्यांना.
हा, एक्झाम्पल्स ऑफ सिंगुलर अँड प्लुरल. प्लुरल आणि सिंगुलरचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला देतोय. तुम्ही काय करायचं, तुम्हाला घरचा अभ्यास आहे, तुम्ही काय करायचं, त्याला मराठीतून करून मी एक एक करून दाखवणार उदाहरण. बघा, तुम्ही लिहू नका अगोदर, माझं उदाहरण बघा एक केलेलं उदाहरण घेतोय. आता हे अनेक वचनाचं आहे का एक वचनाचं आहे? बीज लावले ना, अनेक वचन आहे ना. अनेक वचन आणि जवळची वस्तू पण जास्त आहे, म्हणून त्याचं मराठीत काय होईल की माझी पुस्तके आहेत. मग हा सिंगुलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे का सिंगुलर आहे? अरे अनेक वचने आहे ना, यस लावलंय, बीज आहे, प्लुरल आहे ना. तिथं लिहायचं PLURAL, प्लुरल झाला तुमचा. आता लिहून घ्या. मग ते करून हे लिहायचं. एक मी करून दाखवलं. 8 नंबर. पुन्हा भेटूया नेक्स्ट.